सर्वप्रथम मी आशुजी अडवाणी यांचे 100वी जन्मशताब्दी आहे, तर याच्या निमित्ताने मी पूर्ण मुंबईवासी आणि चेंबूरवासी यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आशुजी अडवाणी यांनी त्यांचा जीवन प्रवास बघितला तर ते म्हणजे त्यांनी लग्न नव्हतं केलं, तर त्यांनी पूर्ण जीवन हे लोकांसाठी आणि चेंबूर वासियांसाठी पूर्ण समर्पित केलं। तर आशुजींनी त्या काळी जेव्हा ते महानगरपालिकेमध्ये निवडून आले तर त्यांनी विविध लोकांच्या समस्या होत्या त्या जाणून घेतल्या आणि त्या पूर्णत्वात नेल्या। तसेच मग विधानसभेमध्ये त्यांना जाण्याचा योग आला, तेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडले। त्यांची 1980-82 मध्ये जेव्हा सरकार आलं पुण्याचं, तेव्हा त्यांना मंत्री बनण्याचा योग आला, तर त्यांनी लोकांच्या समस्या ह्या विधानसभेमध्ये नेऊन त्या पूर्ण केल्या। तर चेंबूरमध्ये जेव्हा सिंध प्रांतामधून इथे चेंबूरमध्ये आले लोक, भारतामध्ये आले, तेव्हा अनडिवायडेड भारत होता, तेव्हा इथे जी वस्ती त्यांची आली सिंधी आणि पंजाबी लोकांची, तर त्यांच्या खूप साऱ्या समस्या होत्या। त्यांना घराची समस्या होती, परत पाण्याची, लाईटची, तर त्यांनी पूर्ण केली ती। आणि आशुजींनी जे त्यांच्याबरोबर कार्यकर्ते होते, जे तेव्हा पार्टी जेव्हा नवीन तयार झालेली जनपक्ष भारतीय जनता पार्टी झालेला, तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये लोक जे युवा नेतृत्व होतं तर त्यांनी पुढे आणलं। त्याच्यामध्ये माझे वडील सदाशिव किसन लोखंडे यांना त्यांनी युवा मोर्चामध्ये अध्यक्ष केलं आणि वॉर्ड अध्यक्ष केलं। त्याचबरोबर 1-2 जण अजून आहेत, विठ्ठल खराटमेल झाले, परत अजून 2-3 जण यांना त्यांनी पुढे आणलं। आणि मग त्यांनी असा विचार नाही केला की हे लोक नवीन आहेत, तर त्यांनी पुढे येऊन त्यांना पूर्ण जे त्यांना मदत लागेल त्यांना ती दिली। तर आशुजींनी माझ्या वडिलांना म्हणजे सदाशिव किसन लोखंडे यांना जे कामगाराचे मुलगा होता, तर त्यांना विधानसभा पहिले तर महानगरपालिका 1985 साली लढवली, तर त्यांचं त्याच्यामध्ये 40 वोटनी हार झाली। तर ते माझ्या वडिलांना बोलले की फसून जायचं नाही सदा, तर अशा गोष्टी होतच असतात। तर पूर्ण जे काम असतील ते आशुजींनी केले। मग नंतर 90ला आशुजी आणि प्रमोद महाजन आणि मुंडे साहेब यांनी सांगितलं की कर्जत जामखेड मधून विधानसभा तिकडून जाऊन लढ, तर ते तिकडे गेले, तर त्यांचा तिथे एकदा पराजय झाला। मग नंतर ते जिल्हा परिषदेसाठी उभे राहिले, तर तेव्हा पण त्यांचा 20-30 वोटनी पराभव झाला। तर या पराभवावरून खचून न जाता आशु अडवाणी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले। तर त्यांनी 1995 साली आमदार झाले, तेव्हा अडवाणीजी अर्थमंत्री होते। तेव्हा त्यांनी आशु अडवाणीने विचारलं की सदाशिव तुम्हाला काय पाहिजे, तर ते बोलले की माझ्या इथे एक डॅम आहे, कुकडी धरण, तर तिथे धरण केलं तर आपल्याला तिथे लोकांना पाणी पण मिळेल आणि आपल्याला त्याची मदत पण होईल। मग त्यांनी बजेट नसताना पण तिकडे बजेट देऊन तो प्रश्न जो 50-60 वर्षापासून प्रलंबित होता तर तो सॉल्व्ह केला। त्याच्यामुळे लोकांना पाण्याची आणि शेती भरभराट झाली तिकडे, आणि मग त्याच्या जोरावरती 15 वर्ष ते तिकडचे आमदार राहिले। तर आशुजींचा 1995 साली त्यांचं निधन झालं। त्याच्यानंतर सदाशिव लोखंडे हे असे पोरके झाल्यासारखे झालं, पण त्यांच्या पाठीशी मुंडे साहेब आणि महाजन साहेब उभे राहिले आणि साहेबांना त्यांनी साथ दिली। तर मी या निमित्ताने सांगू इच्छितो की युवा नेतृत्वाने आशुजी अडवाणी यांचा बोध घ्यायला पाहिजे, आणि त्यांची जी शिकवण होती की जो आपल्याला वोट करेल त्याचं काम करा, जो नाही करेल त्याचं पहिलं काम करायचं। तर त्यांनी जो साहेबांना मूलमंत्र दिला होता की लोकांची कामं करा, जी पण कामं असतील महानगरपालिकेची, विधानसभेची,
तर ते पूर्ण करा आणि लोकांना भ्रष्टाचार मुक्त राहा. तर साधेपणा आणि ही शिकवण सदाशिव लोखंडे यांनी अचू अडवाणी यांच्याकडूनच घेतली. तर मी या निमित्ताने सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांनी जो समाज कार्य उपयोगी काम केले, तर त्याच्यामध्ये लोखंडे साहेबांनी सांगितलं की लोकांच्या हितासाठी आणि त्यांचं जे हेल्थ असतं ते लोकांचं जपणं, जे मेडिसिन असतात ते महागडी मेडिसिन असतात ते लोकांना परवडत नाही. तर त्याचा बोध घेऊन, आशिषजींचा बोध घेऊन आम्ही जेनरिक मेडिकल शॉप चालू केलं आहे. याच्यामध्ये आपण जेनरिक वरती 50 ते 80% डिस्काउंट देतो. तर ह्याच्यामुळे लोकांना खूप म्हणजे फायदा झाला आहे. तर तुम्ही विचारू शकता लोकांना की त्यांना काय फायदा झाला असेल. तर ते 21 वर्षाचे होते. तर ते तेव्हा कसं किशोर वय असतं, तर तेव्हा ते खचून गेले होते. तर हसीजींनी त्यांना बोलवलं ऑफिसमध्ये. ते बोलले काय आपण हे आलं नाही, म्हणजे आपण साधे माणसं आहेत, तर तुम्ही खचून जाऊ नका, लोकांची कामं करत राहा. मग त्यांनी साहेबांना म्हणजे लोखंडे साहेबांना बळ दिलं आणि मग तिथून त्यांचा जो प्रवास होता हो चालू झाला. 1985 साली महानगरपालिकेमध्ये त्यांचा 40 वोटने पराभव झाला. तेव्हा ते खूप हताश झाले होते, कारण ते 21 वर्षाचे होते. तुम्हाला दिसत असेल इथे एकदम यंगपणे ते आशुजी मुंडे साहेब आहेत आणि हे वडील आहेत.